नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत सगळ्यांना आवडणारा मऊ लुसलुशीत स्वादिष्ट सुमधुर पायनॅपल शिरा. तो कसा बनवायचा साध्या सोप्या पद्धतीनं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कोणताही 1 कप किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्या कपानं 1 कप रवा घेतला आहे मी. शक्यतो 0 नंबर रवा असेल तर तो घ्या. हा नेहमीचाच आपला साधा रवा घेतला आहे. आता या कपानंच आपल्याला बाकीचं सगळं साहित्य मोजून घेत राहायचं आहे. अगदी परफेक्ट रेशो सांगितलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पायनॅपलचं पाणी आपल्याला बनवून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी 1 कप साखर घेतली आहे. साखर एका बाजूला ठेवूया. एकूण 1.5 कप साखर लागणार आहे. 1 कप बाउलमध्ये ठेवली आहे. नंतर आपण अर्धा कप मिक्स करणार आहोत. आता त्याच कपानं अर्धा कप गाईचं तूप घेतलं आहे. तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते घ्या. 1 कप रव्यासाठी अर्धा कप तूप हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता याच कपानं पाणी मोजून घ्यायचं आहे आपल्याला. 1 कप रवा होता तर त्यासाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे. हे पाणी जास्त होत नाही. पाणी ह्याच प्रमाणात घ्यायचं आहे. 4 कप पाणी आपण उकळायला घेणार आहोत. कितीही प्रमाणात शिरा असू दे हेच प्रमाण तुम्ही व्यवस्थित मोजूनच घ्या. त्यामध्ये 1 वाटी पायनॅपल टाकलेला आहे. पायनॅपल आंबट गोड या प्रमाणात बघून साखर टाकायची आहे. पण या प्रमाणासाठी 1.5 कप साखर लागणार आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. बघा आता उकळी आलेली आहे. पायनॅपल म्हणजेच अननस मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे भांडं. झाकण झाकायचं आहे म्हणजे तो अगदी छान मऊसूत शिजेल. रवा भाजेपर्यंत गॅस बारीक करायचा आहे आणि पायनॅपल दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट केला आहे. आता मोठ्या कढईमध्ये तूप तापायला ठेवले. ते वितळल्यानंतर आपण त्यामध्ये रवा भाजणार आहोत. गाईचं तूप आहे हे. तुम्हाला शक्य असेल तर जे तूप अवेलेबल असेल ते घ्या. तेलात भाजला तरी पण चालणार आहे आणि वरून तुम्ही 2 चमचे तूप घातलं तरीसुद्धा छान स्वादिष्ट शिरा तयार होतो. तूप वितळायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये रवा भाजून घेऊया. अगदी योग्य प्रमाण आहे. आता जरी तुम्हाला तूप जास्त वाटत असलं तरी अगदी छान लुसलुशीत शिरा तयार होतो. मंद गॅसवर व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा करू नका. त्यामुळे रवा करपण्याची शक्यता असते आणि रवा जर एकदा करपला तर त्याची चव अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळं मंद गॅस करून व्यवस्थित सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला रवा नीट भाजून घ्यायचा आहे. असे नाजूक आणि गोड पदार्थ बनवताना खूप काळजीपूर्वक आणि वेळ देऊन बनवावे लागतात. हा शिरासुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. मंद गॅसवर व्यवस्थित वेळ देऊनच रवा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूला आपला अननस सॉफ्ट होतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण तुपामध्ये रवा भाजून घेतो आहोत. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. आता साखर त्यामध्ये टाकून घेऊया. आता याचा काही पाक वगैरे तयार करायचा नाही आहे आणि पाक होतही नाही कारण पाण्याचं प्रमाण आपण चौपट घेतलेलं आहे. आता अजून अर्धा कप साखर टाकणार आहे मी. एकूण 1.5 कप साखर आपण अननसामध्ये टाकून घेतले. आता छान चविष्ट पाणी तयार होईल याचं. तोपर्यंत आपण रवा व्यवस्थित भाजून घेऊया. बघा आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. थोडा थोडा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. तुपाचं अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण आहे हे. याच प्रमाणात तूप घ्या. मस्त नाजूक आणि लुसलुशीत मखमली शिरा तयार होतो. आता थोडासा फूड कलर टाकणार आहे मी कारण हा शिरा पिवळसर असतो आणि तो तसाच सुंदर दिसतो. त्यामुळं थोडासा पिवळा रंग टाकून घ्या. पावडर कलर वापरू नका शक्यतो. आता हे जे आपण पाणी बनवून घेतलं होतं ते हळूवारपणे रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. जपून टाकायचं आहे. आता यावेळी मी गॅस बंद केला आहे
कारण गॅस जर सुरू राहिला तर पाणी ओतत असताना आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळं पाणी ओतेपर्यंत गॅस बंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस सुरू करायचा आहे. बघा आता मी गॅस लावलेला आहे. परत गॅस मंदच ठेवायचा आहे, पण अजिबात मोठा करायचा नाही. आता तुम्हाला वाटत असेल की पाणी खूप जास्त झालं, पण असं नाही आहे. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. व्यवस्थित प्रमाणातच पाणी टाकलेलं आहे. चौपटच पाणी टाकावं लागतं. काजू टाकलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे. कोणत्याही प्रकारचं ड्रायफ्रूट तुम्ही यावेळी टाकू शकता, पण शक्यतो वेलची, जायफळ, सुंठ पावडर टाकण्याची गरज नाही, कारण आपल्याला याला मेन फ्लेवर अननसाचा द्यायचा आहे. पायनॅपल शिरा आहे हा, त्यामुळं पायनॅपलचाच फ्लेवर आला पाहिजे म्हणून वेलची वगैरे कोणतीही पावडर टाकायची नाही आहे. थोडा वेळ वाफ देऊन घेऊया. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही गॅस मंदच आहे, पाणी बऱ्यापैकी आटत चाललं आहे. असं मधून मधून हलवायचं आहे म्हणजे तळाशी लागणार नाही आणि एकसारखा शिरा सगळ्या बाजूंनी तयार होईल. पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. वेळ देऊन हे काम करावं लागतं. खूप मोठ्या गॅसवर जर तुम्ही पाणी आटवलं तर आपल्याला अपेक्षित चव येत नाही. त्यामुळं बारीक गॅस करूनच व्यवस्थित पाणी आटवून घ्यायचं आहे. आता बघू शकताय अजून थोडं पाणी कमी झालं आहे. खूप जास्त कोरडा करायचा नसतो हा शिरा. थोडासा मऊसर आणि सैलसर हा शिरा खूप छान लागतो. अशाच पद्धतीनं हा सर्व केला जातो. आता बघू शकताय तुम्ही अननस यामध्ये पूर्णपणे विरघळला आहे, कारण तो आधी आपण 6-7 मिनिटं तरी शिजवून घेतला होता. आता तुम्हाला ज्या दिवशी शिरा करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी ज्या प्रमाणात तुम्ही शिरा बनवणार आहात त्यावेळी अननसामध्ये साखर मिक्स करून रात्रभरासाठी मॅरिनेट करून ठेवलं तरी चालणार आहे. त्यामुळं सुद्धा शिऱ्याला मस्त चव येते. तर हा प्रयोगसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा किती मऊ लुसलुशीत सुंदर बनला आहे शिरा. ट्राय करा ही रेसिपी. खूप छान बनते आणि झटपटसुद्धा होते. नैवेद्यासाठी पटकन होणारी ही डिश आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर लागतो. बघा तूप व्यवस्थित सुटले आणि बघितल्याबरोबर खाण्याची इच्छा होते. इतका लुसलुशीत आणि सुंदर झाला आहे. आता बघू शकताय तुम्ही किती छान त्याला तूप दिसतंय. मंदिरात प्रसादासाठी सुद्धा हा असाच शिरा मिळत असतो. त्याची चव तोंडात रेंगाळत राहते. तसाच बनलाय हा. नक्की बनवून बघा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह पुढच्या भागात. धन्यवाद.